निवडणुकीला सुरुवात झालेली आहे तर शाळेवरून आरोप होत आहे की शाळी लावली जाते मार्गाची शाळेने ती तात्काळ ठोकली जाते आणि अनेक व्हिडिओ देखील समोर आलेले महापालिका आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले। महानगरपालिकेच्या आजच्या निवडणुकीमध्ये अशा प्रकारच्या तक्रारी समोर येत आहेत आणि ही शाई आम्ही जी वापरली मार्कर आयोगाने जो इंडेलिबल इंक वापरला आहे तोच इंडेलिबल इंक आहे, त्याच्यामध्ये कुठलाही दुसरा घटक नाही आहे। आणि याशिवाय मार्कर पेनच्या स्वरूपात राज्य निवडणूक आयोग हे मार्कर पेन 2011 पासून वापरत आहे। त्यामध्ये फक्त ही शाई एकदा लावल्यानंतर बोटाच्या तर्जनीला लावल्यानंतर त्याला सुकण्यासाठी साधारणतः 10 ते 12 सेकंद लागतात आणि हे 10 ते 12 सेकंद मतदार त्या मतदान केंद्रामध्येच असतो आणि त्याच्यामुळे एकदा ही शाई ड्राय झाल्यानंतर ती कुठल्या प्रकारे काढता येत नाही आणि त्याच्यामुळे शाई ही वेगळी नाही आहे। ती शाई इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जी शाई वापरते तीच शाई आहे आणि एखादा मतदार मतदान केल्यानंतर पुन्हा मतदान जर करायला आला, मतदानाचा जो मतदान केंद्राचा जो केंद्राध्यक्ष आहे, प्रिसाइडिंग ऑफिसर आहे, त्याच्यावर नक्कीच कारवाई करायची। तुम्ही सांगताय शाई जी आहे ती याआधी कुठल्या निवडणुकीमध्ये वापरली गेली होती, संभ्रम आहे आणि राजकीय नेते असं म्हणतात की याच वेळी हा सगळा प्रकार जो आहे तो उघड होतोय, त्याला काही स्पष्टीकरण? हा ऍक्च्युअली संभ्रम पसरवला जात आहे आणि ही शाई 2011 पासून आम्ही वापरत आहे। 2011 पासून हे मार्कर पेनच्या स्वरूपात आम्ही वापरत आहे आणि त्याच्यामुळे याच निवडणुकामध्ये अशा प्रकारचा संभ्रम पसरवणं हे चुकीचं आहे। याशिवाय लोकसभा विधानसभेच्या इलेक्शन मध्ये सुद्धा अशा प्रकारे तक्रारी होतात की ही शाई पुसल्या जात आहे, पण शाई ड्राय झाल्यानंतर ही पुसल्या जात नाही। सर कोरसचा मार्कर आहे, कोरसचा मार्कर असल्यामुळे शाई पुसली जाते, असं देखील लोकांचं आहे। नेलपेन काढण्यासाठी जे आपण लिक्विड वापरतो सुद्धा देखील ते लगेच नाही, कोरस कंपनीचे जे आम्ही मार्कर पेन वापरत आहे 2011 पासून एकाच कंपनीचे आम्ही मार्कर पेन वापरत आहे, दुसऱ्या कंपनीचे आम्ही वापरलेले नाही आहेत। एकाच कंपनीचे 2011 पासून आम्ही एकाच दुसरीकडे जे लिक्विड आहे म्हणजे आपलं हँड वॉश करण्यासाठी जे लिक्विड वापरतो त्याने देखील ती शाई जाते, अशी देखील प्रकार उघडकीस आले। नाही, हे सुद्धा चुकीचं आहे। माझ्या ऑफिसमध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी मतदान केलेलं आहे, आमच्या सचिव साहेबांनी पण मतदान केलेलं आहे आणि त्यांची शाई टिकून आहेत गेलेली। नाही, हे चुकीचं आहे। दुबार मतदार आहे, दुबार मतदारांची पूर्ण ओळख पटल्याशिवाय त्यांना मतदान केलं जात नाही आणि इथे मुंबई महापालिकेमध्ये दुबार मतदार 2 ओळख घेतलं जात आहे आणि तिथे मतदान कक्षामध्ये मतदान प्रतिनिधी आहेत, जे उमेदवारांचे प्रतिनिधी आहेत आणि उमेदवारांचे प्रतिनिधी त्या मतदार संघामधलेच आहे, त्या प्रभागामधलेच आहे आणि त्याच्यामुळे असा मतदार जर त्यांना आढळून आला पुन्हा मतदान करण्यासाठी आला त्याच्यावर नक्की मतदान केंद्र कारवाई करायची। या संदर्भात आता आम्ही पण चौकशी करू, पण आमचा हे आज दावा आहे की ही शाई जी आहे ती शाई 2011 पासून जी आम्ही शाई वापरतोय ती शाई आहे, त्याच कंपनीचा मार्कर पेन आहे आणि त्याच्यामुळे याच निवडणुकीमध्ये अशा प्रकारचं जे फेक नॅरेटिव्ह पसरवलं जात आहे। उद्धव ठाकरे या सगळ्या मार्फत जे सत्ताधारी आहेत त्यांना मदत करतायत या सगळ्या गोष्टींमध्ये, सत्ताधारींना मदत करण्याचा कुठला प्रश्नच उद्भवत नाही आणि निवडणूक आयोग निपक्षच काम करत आहे आणि कुठल्याच प्रकारचं फेवरेटिझम आम्ही कोणावर करत नाही। संभ्रम हा केला जात आहे, फेक नॅरेटिव्ह निर्माण केलं जात आहे आणि सर्व गोष्टी निवडणूक आयोगावर या ढकलल्या जात आहेत। मतदार यादीमध्ये मतदारांना त्यांचा क्रमांक हा त्यांची सुद्धा जबाबदारी आहे, मतदारांची सुद्धा जबाबदारी आहे। इतके दिवस त्यांनी आपले नाव हे मताधिकार ऍप मध्ये शोधायला पाहिजे, ऍप होता आमच्या निवडणूक आयोगाचं पोर्टल आहे त्याच्यावर सुद्धा, आणि याशिवाय
टक्केपेक्षा अधिक मतदारांना वोटर स्लिप पुरवण्यात आली आणि या वोटर स्लिप मध्ये त्यांचं मतदान केंद्र सुद्धा दाखवलेलं आहे आणि त्याच्यामुळे मतदारांची पण जबाबदारी आहे की त्यांनी त्यांचं नाव वेळेवर शोधून योग्य त्या पोलिंग स्टेशनवर त्यांनी जायला पाहिजे. महापालिका आयुक्तांनी नाही काय आपण काय म्हटलं मी त्याचं उत्तर दिलंच आहे ऑलरेडी. शाहीबद्दल उत्तर दिलेलंच आहे की शाही आम्ही इंडेलिबल इंक आहे ही भारत निवडणूक आयोग जी इंडेलिबल इंक वापरते तीच इंक आम्ही वापरतो आहे आणि मार्कर पेन सुद्धा आम्ही तोच त्याच कंपनीचा 2011 पासून त्या कंपनीचा मार्कर पेन वापरत होतो त्याच कंपनीचा मार्कर पेन वापरतो. नाही जिथे जिथे बोगस मतदार आढळलेले आहेत किंवा बोगस मतदान झालेलं आहे तिथे त्या मतदारांवर कारवाई झालीच आहे. त्याच्या संदर्भात आम्ही चौकशी करून कारवाई करू. पाडू नावाची मशीन जी आहे ती वापरली गेलेली आहे त्यावरती राज ठाकरे ऍक्शन केलं की ही मशीन नाही असा एक आक्षेप आहे. त्यामुळे तुम्हाला काहीतरी या सगळ्या यंत्रणांमध्ये फोन करायचा आहे असं नाही हा आक्षेप टोटली चुकीचा आहे. पाडू हे यंत्र 2004 पासून आहे काही नवीन यंत्र आम्ही आणलेलं नाही आहे आणि ज्यावेळेस व्हीव्हीपॅट नव्हतं त्यावेळेस ऍक्च्युली पाडूद्वारे जर कंट्रोल युनिट मधून रिझल्ट वेळेवर डिस्प्ले जर झाला तर पाडू आपण तरतूद आहे. मी ऑब्झर्वर अनेक ठिकाणी होतो आणि मी ऑब्झर्वर असताना त्या मतदारसंघामध्ये पाडूचा वापर झालेला आहे. पाडू काही हे नवीन यंत्र नाहीये. 2004 पासून पाडू वापरलं जात आहे आणि पाडू अत्यंत अपवादात्मक परिस्थितीमध्ये आपण वापरतो ज्यावेळेस ऍक्च्युअली आधी ते 0.5% किंवा 1% पर्यंत प्रमाण असेल तिथेच आपण कारण की पाडू एक प्रकारचा डिस्प्ले युनिट आहे. म्हणजे जर आपल्याला आपल्या समजा मोबाईल मधून काही डेटा दिसत नसेल आपण मोबाईल कम्प्युटरला कनेक्ट करून आपल्याला तो डेटा दिसतो तशाच प्रकारचं पाडू आहे. काही तांत्रिक कारणामुळे कंट्रोल युनिट मध्ये डेटा जर दिसत नसेल तर ते पाडू लावून आपल्याला तो मिरर डिस्प्ले असतो पाडू लावून तो डेटा आपल्याला तिथून वाचता येतो. प्रमुख राजकीय शाहीबद्दल मी आधी सांगितलेलं आहे. शाही भारत निवडणूक आयोग जी केमिकल शाहीमध्ये वापरतं म्हणजे ते सिल्वर नायट्राइट जे केमिकल आहे तेच केमिकल आमचे 30 शाही इंडेलिबल इंक आम्ही वापरतो. मात्र भारत निवडणूक आयोग ही काढीने लावते शाही. मात्र 2010 पासून राज्य निवडणूक आयोग ही मार्कर पेनच्या स्वरूपात ती शाही लावते आणि ज्या कंपनीने मार्कर पेन तयार केलेलं आहे 2010 पासून कोरस कंपनीचे हे मार्कर पेन आहे आणि तेच पेन आपण कोरस कंपनीचेच पेन वापरलेलं आहे. मात्र ती शाही ड्राय व्हायला थोडं साधारणतः 10 ते 12 सेकंड लागतो. पण 10 ते 12 सेकंड पर्यंत तो मतदार त्या मतदान केंद्राच्या आतमध्येच असतो. त्याच्यामुळे एकदा ड्राय झाली तर ती शाही निघू शकत नाही. ती शाही योग्य आहे ती योग्यच आहे ती शाही. आणि आम्ही पण इथे आमच्या ऑफिस मधले जे कर्मचारी आहेत ज्यांनी मतदान केलं आहे त्यांचं सुद्धा आम्ही तपासलेलं आहे. त्यांची शाही इंटॅक्ट आहे त्यांची शाही निघालेली नाही. नाही नाही निघू शकत नाही. असं केलेलं आहे आमच्याही कार्यालयांमध्ये काही ठिकाणचे ही जी शाही नाही मी तुम्हाला सांगितलं आहे की ती ऍक्च्युली शाही जी आहे ती शाही निघायला नाही पाहिजे आणि निघत नाही ती शाही. आणि ऍक्च्युली आता त्यांनी व्हिडिओ कुठलं केमिकल वापरलं आणि कशा पद्धतीने ते काढलं ते आम्हाला माहिती नाही. पण अशा प्रकारे आम्ही चौकशी करू. आम्ही ऍक्च्युली जर अशा प्रकारचे व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने रेकॉर्ड करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करत असेल तर संबंधितांना आम्ही ताबडतोब गुन्हा दाखल करू.
खरे असतील तर आम्ही इन्व्हेस्टिगेशन करू त्याचा. सोशल कारण बोगस मतदान करण्यासाठी एक पर्याय दिला जातोय का? आम्ही सोशल मीडियावर आमच्याकडे जे व्हिडिओ आले त्याच्या संदर्भात आम्ही संबंधितावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत आम्ही ऑलरेडी. असं नाही वाटत का की जे लोक अशा प्रकारे व्हिडिओ समोर आणतात ते करतात जनजागृती आणि तो मार्कर वापरतो नाही, मार्कर पेन जो आहे, मार्कर पेन राज्य निवडणूक आयोग 2010 पासून वापरत आहे, आज वापरत आहे असं नाही. आणि ज्या कंपनीचा वापरत आहे आणि लिक्विड सुद्धा ते सेम आहे. आणि जर मतदारांची पण जबाबदारी आहे, मतदारांनी पण शाई पुसू नये आणि त्याला ट्राय व्हायला थोडा वेळ लागतो ना. आणि त्यांनी त्याच्या आधी जर शाई पुसली तर ऍक्च्युली तो मतदारांची चुकी आहे आणि तो अशा प्रकारे शाई करून घेणे तो मतदारांविरुद्ध पण गुन्हा दाखल होऊ शकतो. मतदाराला नाही, शाईचं केमिकल कॉम्पोजिशन योग्य आहे आणि जे व्हिडिओ समोर आले त्याची आम्ही सखोल चौकशी करू आणि मुद्दाम तशा प्रकारचं एक नॅरेटिव्ह फेक नॅरेटिव्ह करण्याचा कोणी प्रयत्न केला असेल तर आम्ही गुन्हा दाखल करू. यामध्ये ऍक्च्युली सर्व वार्डचं एकत्रित घ्यायचं किंवा प्रत्येक वार्डचं सेपरेटली घ्यायचं हा निर्णय आम्ही महापालिका आयुक्तांवर केला आहे. महापालिका आयुक्तांनी राजकीय पक्ष उमेदवार यांच्याशी चर्चा करून आणि तसेच पोलीस आयुक्त यांच्याशी चर्चा करून किती वेळ लागेल याचं एस्टिमेशन केलेलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलीही पद्धत जर वापरली तरी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत निकाल समोर. मी स्वतः मुंबई मधले 10 पोलिंग स्टेशन बघितले. 10च्या 10 पोलिंग स्टेशन मध्ये दुबार मतदारांकडून ऍफिडेव्हिट घेतलेले आहेत. आम्ही फक्त मी स्वतः बघितले. त्याला वेळ लागेल मला कंपाईल करायला, पण मतदान संपल्यापर्यंत आम्ही ती करतो. आचारसंहिता भंगाच्या संदर्भात काही ठिकाणी पैसे वाटप होत असल्याच्या तक्रारी आल्या. तिथे आम्ही स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम आणि आमच्या व्हिडिओ टीम पाठवलेल्या आहेत आणि त्यांच्यावर कार्यवाही आम्ही करतोय. त्यांच्यावर पण आम्ही कार्यवाही करू. मग तुम्ही प्रश्न विचारला आणि सर्वच गोष्टीमध्ये निवडणूक आयोगावर दोष देणं चुकीचं आहे. यांची पण मतदारांची पण जबाबदारी असते, उमेदवारांची पण जबाबदारी असते. मी मतदारांना आवाहन करतोय की लावलेली शाही कुठल्या प्रकारे त्यांनी काढू नये. त्याची शाही काढण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर आम्ही कार्यवाही करू आणि मतदारांनी आल्यानंतर मतदान केंद्रामध्ये आल्यानंतर जे फॅसिलिटेशन सेंटर आहे, जे बीएलओ मार्फत बीएलओ बसलेले आहेत, फॅसिलिटेशन सेंटर मध्ये जाऊन त्यांनी त्यांचा क्रमांक शोधावा आणि नंतर मतदान कक्षामध्ये जाऊन त्यांनी आपलं मतदान माझ्यापर्यंत फक्त एक तक्रार आली आणि संबंधित निवडणूक अधिकारी यांनी त्याच्यावर कार्यवाही केली आहे. मतदार याद्या अद्ययावत असताना सुद्धा अनेकांनी केलं होतं, त्यावेळेस मतदार याद्यामध्ये नाव होतं. आज जेव्हा ऍक्च्युली मतदार यादी जी आहे, मतदार यादी आम्ही स्प्लिट करतो, ती वार्ड वाईज स्प्लिट करतो, नंतर पोलिंग स्टेशन वाईज. ऍक्च्युली अनेक लोक विधानसभेची मतदार यादीत अनुक्रमांक घेऊन गेले. विधानसभेची मतदार यादी इथे तो मतदान चेंज होणार, कारण की आपण ही स्प्लिट केलेली आहे, प्रभाग वाईज स्प्लिट केली आहे, पोलीस स्टेशन वाईज स्प्लिट केलेली आहे. त्याच्यामुळे तो मतदान केंद्र राहणारच नाही. यासाठी मताधिकार ऍप दिलेला आहे आम्ही. त्याच्यानंतर आमचं पोर्टल आहे आणि याच्यावर जाऊन इन ऍडव्हान्स जाऊन मतदारांनी शोधायला पाहिजे होतं. याशिवाय प्रत्येक मतदान केंद्रामध्ये वोटर फॅसिलिटेशन सेंटर आहे, तिथे बीएलओ बसलेले आहेत, त्यांच्याकडून पण त्यांना त्यांचा अनुक्रमांक शोधता येतो. मतदारांची पण जबाबदारी आहे.
गणेश नाईक साहेबांची ऍक्च्युली त्यांनी वोटिंग केलेलं आहे, त्यांच्या कुटुंबाच्या सर्वांनी वोटिंग केलेलं आहे आणि त्यांचं मतदार यादीमध्ये नाव होतं. त्यांचं ऍक्च्युली त्यांना वोटिंग स्लिप पण वाटण्यात आल्या होत्या, पण वोटिंग स्लिप मधलं त्यांचं मतदान केंद्र बघितलं नाही, चुकीचं मतदान केंद्रावर गेलं, ही आमची चुकी. चुकीच्या मतदान केंद्रावर गेल्यावर हे होणारच आहे ना. बोगस होऊ नये म्हणून प्रिकॉशन आहेच आणि त्या रेग्युलर आहेत. आता मतदान प्रतिनिधी मतदान केंद्रामध्ये आहेत, मतदान प्रतिनिधी त्या प्रभागामध्ये राहणारेच आहेत, ते कुठल्या दुसरीकडे राहणारे नाहीत. आणि असा बोगस वोटर जर आला तर त्यांनी ऑब्जेक्शन आणि त्यांनी ऑब्जेक्शन घेतल्यानंतर प्रिसाइडिंग ऑफिसरला अधिकार आहे आणि ते बोगस आणि दुसऱ्या मतदार जर बदलला तर त्याच्या विरुद्ध गुन्हा मला ऍक्च्युली वाटत नाही, कारण की प्रत्येक मतदान केंद्रामध्ये हे दुबार मतदार आहे त्याची संख्या 4 ते 5 आहे, 4 ते 5 किंवा जास्तीत मॅक्झिमम 8 पर्यंत आहे. म्हणजे टोटल 900-1000 पर्यंत मतदार जर असेल 8 ते 9 मतदार ते दुबार आहे. त्याच्यामुळे 10 ते 12 सेकंड लागतो, 10 ते 12 जाणार नाही. कोरस कंपनीचे आणि हे आपण 2011 पासून एकाच कंपनीचे मार्कर पेन वापरत आहे. हे बघा, ऍक्च्युली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या 10 वर्षानंतर होत आहेत. त्याच्यामुळे या निवडणुकांमध्ये काय पद्धत आहे, कुठल्या प्रकारची सिस्टीम आहे, अनेक ठिकाणी आता 4 एका वार्ड मधून 4 निवडून द्यायचे आहेत. मतदारांना संभ्रम आहे. याच्यामध्ये आम्ही अॅनिमेटेड व्हिडिओ पण तयार केले, मतदारांना किती मतं द्यायची आहे, कशी द्यायची आहे, कुठल्या मतपत्रिकेचा कलर कोणता आहे. आता याच्यामध्ये काही मतदारांनी बघितले नसतात तर त्याच्यामुळे त्यांचा थोडा गोंधळ उडतो आल्यानंतर. राज्य निवडणूक आयोग सॉफ्ट टार्गेट केला जाते. ऍक्च्युली सर्वच गोष्टीसाठी राज्य निवडणूक आयोग जबाबदार नाही. काही जबाबदारी मतदारांची पण आहे, जबाबदारी राजकीय पक्षांची पण आहे, जबाबदारी उमेदवारांची पण आहे. या सगळ्यामुळे कुठेतरी मतदानाचा टक्का कमी होणार नाही. मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी मतदानाचा टक्का चांगला आहे. मार्कर पेनचा अनुभव लक्षात घेता आम्ही जिल्हा परिषद मध्ये इंडियन इंक वापरण्याचा निर्णय घेतला. मतदानाचं अपडेट एक साधारणतः 35% साधारणतः आमच्याकडे जी माहिती आहे. ईव्हीएम 2% ईव्हीएम खराब होत आहे, मी मान्य करतो. ईव्हीएम या फार जुन्या आहेत. मागच्या 10 वर्षामध्ये राज्य निवडणूक आयोगाने एक सुद्धा ईव्हीएम घेतली नाही आणि त्याला नाईलाज आहे. आणि जुन्या ईव्हीएम असल्यामुळे 2% ईव्हीएम खराब होण्याचं प्रमाण आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही कई राजनीतिक उन्होंने अपना आरोप किए कि जिस तरीके से निकलती है उसको लेकर या कई राजनीतिक पक्ष ने ऐसा आरोप किया है कि इंडिलिबल इंक जो है वो मार्कर पेन के स्वरूप में हमने राज्य निवडणूक आयोग ने जो यूज किया है उसमें वो इंक निकल जा रही है. मेरा कहना ऐसा है कि ये जो इंडिलिबल इंक है, इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया जो इंडिलिबल इंक यूज करती है सिल्वर नाइट्रेट है, वही सिल्वर नाइट्रेट की इंडिलिबल इंक है और सिर्फ राज्य निवडणूक आयोग इंडिलिबल इंक मार्कर पेन के स्वरूप में यूज करती है. और ये आज नहीं, 2010 से ये मार्कर पेन राज्य निवडणूक आयोग यूज कर रहा है और इसमें ये इंडिलिबल इंक जो है वो पोलिंग ऑफिसर ने प्रॉपरली यानी 4 सेंटीमीटर उसने लगाना चाहिए, 4 से 5 सेंटीमीटर उसने लगाना चाहिए. ये प्रॉपरली लगाने के बाद उसमें एक्चुअली 10 से 12 सेकंड उसको ड्राई होने में लगता है. 10 से 12 सेकंड वो मतदार जो है पोलिंग स्टेशन में ही रहता है और वो ड्राई होने के बाद वो इंडिलिबल इंक निकलती नहीं है और कोई मतदार
एक बार मतदान करने के बाद फिर से वो मतदान केंद्र में अगर आएगा और वो एस्टेब्लिश अगर हो गया, फिर से वो मतदान करने के लिए आया, तो उसके ऊपर हम कार्रवाई करेंगे। लेकिन जिस तरह के वीडियो सामने आ रहे हैं उसमें रिलीज किया जा रहा है कि अगर सब सही है तो इनमें बोलता हूँ कि ये एक्चुअली फेक नैरेटिव फैलाया जा रहा है, और ये जो वीडियो सामने आ रहे हैं वो वीडियो की हम इन्वेस्टिगेशन करेंगे, और ये डेलिबरेटली अगर ऐसे वीडियो अगर इसमें आ रहे हैं तो उनके ऊपर हम एक्शन लेंगे। नई कंपनी को टेंडर दिया गया ऐसा अभी नहीं, क्योंकि 2010 में जिस कंपनी की मार्कर पेन हम यूज कर रहे हैं, कोरस कंपनी की, आज भी वही कोरस कंपनी की मार्कर पेन हम यूज कर रहे हैं। कल एक मुद्दा उठाया गया था मुंशी दलों द्वारा कि ये मामले की जारी नहीं किया। देखिए यूनिट है, फाड़ो प्रिंटिंग प्रिंटर ऑक्सिलरी डिस्प्ले यूनिट है, वो ईवीएम का पार्ट नहीं है। जो एक्चुअली जो संभ्रम फैलाया जा रहा है कि ये ईवीएम का पार्ट हो ही नहीं सकता। ईवीएम कंट्रोल यूनिट और बैलेट ये ईवीएम होता है। अब ये पाड़ू क्या होता है कि अगर कुछ केस में, जैसे हमारा मोबाइल फोन खराब, मोबाइल फोन में डिस्प्ले नहीं दिख रहा, मोबाइल फोन को किसी दूसरे यूनिट से कनेक्ट करके हमको वो उसका डेटा देख सकते हैं। जैसे मोबाइल फोन खराब हो गया तो हम कंप्यूटर से कनेक्ट करके उसको देख सकते हैं। हाडू ऐसे ही है। हाडू एक्चुअली ये मिरर डिस्प्ले यूनिट है, जो एक्चुअली डेटा जो कंट्रोल यूनिट के डिस्प्ले पे दिखना चाहिए, वो अगर किसी कारणवश कंट्रोल यूनिट के डिस्प्ले पे अगर नहीं दिख रहा है तो पाडू। मैं एक्चुअली ऑब्जर्वर था, मैं 10 एक इलेक्शन किया, और एक्चुअली ये पाडू मैंने यूज करते हुए देखा है, और एक्चुअली उस समय में एक 2-3 इलेक्शन तो मैंने खुद ने कंडक्ट किए, और ऑब्जर्वर के स्वरूप में कुछ इलेक्शन देखे हैं। और जब से वीवीपैट आया तब से ये पाडो का यूज डिसकंटिन्यू हो गया है। लेकिन ये जो मशीन जो है वो ईसीआई ने दी गई मशीन है, ये बेल कंपनी की मशीन है, और ये जो मॉडल है उसका M3A मॉडल जो है, वो M3A मॉडल में वीवीपैट नहीं लगता है, और वीवीपैट नहीं लगने के कारण उसके लिए ऑक्सिलरी डिस्प्ले ये पाडो का यूज किया जाता है, और वो पाडो भी 0.5% 1% केस में यूज किया जाएगा। अगर किसी हालत की कोई हालत में अगर वो डिस्प्ले दिखता ही नहीं, तो उस केस में हम पाडो यूज करते हैं। राजनीतिक दलों को एक्चुअली जानकारी दी गई है, क्योंकि वो ईवीएम का पार्ट ही नहीं है, पहली बार पार्ट ही नहीं, तो एफएलसी में वो आता ही नहीं है। एफएलसी में सिर्फ कंट्रोल यूनिट और बैलेट यूनिट, क्योंकि जो पोलिंग स्टेशन में रहता है वो सिर्फ बैलेट यूनिट रहता है, पाडू रहता ही नहीं है एफएलसी। हाँ हाँ, सब सगळे तो वापर होत नाही। त्याचं मी उत्तर दिलेलं आहे, त्याच्यामध्ये आम्ही हा अधिकार महापालिका आयुक्तांना दिलेला आहे। एकतर त्यांनी सर्व वार्ड एकत्र घ्यावे, किंवा एक एक करून वार्ड घ्यावे। तर त्या महापालिका आयुक्तांनी संबंधित पोलीस आयुक्त, म्हणजे किती गर्दी होईल, काउंटिंग एजंटची किती गर्दी होणार आहे, किती वेळ लागेल, आणि संबंधित राजकीय पक्षांनी उमेदवारांशी चर्चा ठरवायचं आहे की वार्ड एकत्रित घ्यायचे की सिक्वेन्शियली घ्यायचं। नाही, हे बघा ऍक्च्युली काही महापालिकांमध्ये आता 4 आहेत, 4 एका वॉर्डमध्ये 4 आहेत, तर त्याच्यामध्ये ते डिस्ट्रीब्यूट जर केले तर ते फास्ट होईल, कारण की काही टेबलवर समजा 2 टेबलवर 1 वॉर्ड डिस्ट्रीब्यूट केले तर ते फास्ट. पण आता मुंबई महापालिकेमध्ये एका एकच द्यायचं आहे, त्याच्यामुळे संपूर्ण टेबलवर एकाच वॉर्ड केलं तर ते फास्ट होईल. त्या महापालिका आयुक्तांनी किती टाइम, आणि शेवटी सम टोटल मध्ये सारखंच राहणार आहे, म्हणजे नाही, तो 4 वाजेपर्यंत सर्व निकाल येतील. नाही, मी मतदान केंद्रामध्ये गेलो, सर्वांना विचारलं का, मी मुंबई मधले मतदान केंद्र बघितलंय, मीरा भाईंदरमध्ये गेलो होतो, तिथे सुद्धा मतदान केंद्र बघितलंय, सर्वांना जेवण दिलेलं आहे महापालिकांनी, कुठेच असं नाही आहे. हा, मग तसं माझ्याबद्दल तर काही कुठल्या तक्रार पाली मतपत्रिकेचं कुठले आम्ही मागे घेतलेलं
झालेलं नाही आहे आणि जे पूर्वीचे जे इलेक्शन छोटा